नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मी आज तुम्हाला टोपीचा हा नवीन प्रकार शिकवणार आहे। बघा ही टोपी किती सुंदर दिसते ती। मी तुम्हाला एकूण जवळजवळ 4 प्रकार शिकवले, म्हणजे हा आता तुम्हाला शिकवला की झाला 5वा प्रकार। म्हणजे मी तुम्हाला 5 टोप्यांचे प्रकार शिकवलेले आहेत। हाच 5वा प्रकार आहे। हिला म्हणायचं कॅप। ही बघा किती सुंदर दिसते। ही आतली साइड अशी आणि ही बाहेरची साइड। चला तर मग आपण ही टोपी आता शिकूया। कशी बनवायची ते मी तुम्हाला शिकवते, तुम्ही तयार करा माझ्यासारखी। मैत्रिणींनो, आपल्या टोपीसाठी लागणारे साहित्य ही 2 प्रकारची लोकर घेतलेली आहे मी। त्याच्यासाठी हे साचा घेतलेला आहे। ह्या साच्यावर आपली टोपी तयार होणार आहे। आणि सगळं पूर्ण झाल्यानंतर काम आपल्याला कट करण्यासाठी कात्री घेतलेली आहे। आणि लोकर मोजून घेण्यासाठी आपण हा टेप वापरलेला आहे। आणि टोपीमध्ये शिवताना किंवा आपल्याला जे जॉईंट करायचे त्यासाठी आपण ही सुई आणि दोरा वापरलेला आहे। आणि ही सुद्धा सुई मी अशी ठेवलेली आहे, समजा लागली तर। चला आपण आता ही टोपी शिकूया। मैत्रिणींनो, प्रथम आपण लोकरीचे 12 तुकडे तयार करून घ्यायचे। 3-3 तुकड्यांचा एक ग्रुप तयार करून घ्यायचा। साधारणतः 1-1 मीटरचे हे तुकडे तयार करून घ्यायचे आपल्याला। 2 प्रकारच्या वायरीचे, कारण मिक्स वायरची आपण टोपी 2 कलरची करणार आहोत। असे तुम्ही तुमच्या टोपीच्या आकाराप्रमाणे तुकडे तयार करून घेऊ शकता, किंवा लहान जरी झाले तुकडे तरी परत कमी पडल्यानंतर दुसरे तुकडे तयार करून दुसरी वेणी जॉईन करून ती तुम्ही वापरू शकता टोपीसाठी। असं काही नाहीये की एवढेच घ्यावे, असं काही नाही। मैत्रिणींनो, हे पहा मी लोकरीच्या दोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। ह्या 3-3 चे ग्रुप करून घेतलेले आहेत। आता मी वेणी घालते। ह्या तुम्ही काय करायचे, दोऱ्या ह्या 2 कलरच्या करून घ्यायच्या, तुम्हाला जे कलर वापरायचे ते। आणि अशी ही वेणी तयार करायची बघा, अशी। म्हणजे आपण केसांची जी वेणी घालतो ना, त्याच पद्धतीच्या वेण्या आहेत ह्या। मागच्या 2 टोप्यांमध्ये मी तुम्हाला त्या दाखवलेल्या आहेत, तुम्ही शिकलेले असाल। आणखी पहा वाटलंच तर। मैत्रिणींनो, ह्या 2 कलरच्या आम्ही वेण्या तयार केलेल्या आहेत। लोकरीचे तुकडे कापून 1 मीटरचे, आणि ह्या त्याच्या अशा दोऱ्या अशा वेण्या तयार झालेल्या आहेत। मैत्रिणींनो, हा आहे साचा। टोपी तयार करताना कसं करायचं बघा, तुम्ही लक्ष द्या नीट। आता ह्या 2 लोकरी आहेत ना, त्या जॉईन करायच्यात आपल्याला। ह्या लोकरीच्या वेण्या मध्ये आपल्याला कुठला कलर घ्यायचा तो आपण ठरवायचा, आणि असा गोल करायचा राऊंड। आणि हे राऊंड मध्ये टोपी शिवून घ्यायची आपल्याला। शेवटती भाग केला तरी चालेल, कारण का हा उलटा बाजू होणार आहे, उलटी। कारण नंतर आपण उलटी शिवून घेतल्यानंतर सुलटी करणार आहोत, म्हणजे ते खालच्या बाजूने सुलटी आणि वरच्या बाजूने उलटी आहे ही, म्हणून अशी शिवून घ्यायची। आणि लोकरीच्या वेण्या ह्या आडव्याच असल्या पाहिजेत, उभ्या नाही। आडव्या म्हणजे जॉईन करताना ते सोपे जातात। अशा गुंडाळून घ्यायच्या, आणि असं गुंडाळतच आपण त्या शिवून घेणार आहोत। मैत्रिणींनो, आपल्याला ही टोपी आता आपण तयार करायला सुरुवात करतोय। अशा ह्या 2 वेण्या आपल्याला जॉईन करायच्या आहेत बघा, अशा शिवून घ्यायच्या आणि टोपी तयार करायची।
मैत्रिणींनो, ह्या दोऱ्या जॉईन करण्यासाठी मी 2 सुयांचा वापर केलेला आहे, कारण दोन्हीही वेण्या आपण लगेचच शिवतोय ना एक साथ. त्यामुळं काय होते, 2 सुया वापरले म्हणजे सोपं जातं आणि पटकन होते. त्यामुळं मी काय केले, 2 सुया वापरलेत. त्या बघा अशा शिवायच्या. मैत्रिणींनो, हा गोल आपला तयार झालेला आहे आता जॉईन करून. आता ज्या उरलेल्या वेण्या आहेत आपल्या 2 रंगांच्या, त्या अशा मांडून घ्यायच्या चौकोनामध्ये. पहिल्यांदा अंथरून घ्यायच्या, नंतर त्या उलट्या बाजूने अशा एकमेकाला जॉईन करायच्या, मी जशा केल्यात तशा. त्याला बारीक असं काळजीपूर्वक शिवून घ्यायच्या. ह्या माझ्या शिवून झालेल्या आहेत. नंतर हा असा भाग तयार होतो. नंतर टोपीचा जो चांगला भाग आहे तो समोर करायचा आणि असा हा भाग शिवून घ्यायचा आहे आपल्याला परत. म्हणजे ही टोपी अशी तयार होईल. बघा किती सुंदर होती ही टोपी. अशीच असते की नाही कॅप. अशी ही टोपी आपल्याला शिवून घ्यायची आता. मैत्रिणींनो, शोचं बटन जर तुमच्याकडे असेल उपलब्ध किंवा आणा, तुम्हाला जर हौस असेल तर, आणि हे लावा. असं खूप छान दिसते ही हॅट टोपी. आणि आपला जो गुंता असतो मधला तो सुद्धा ह्या बटनाच्या आतमध्ये झाकून जातो. एकंदरीत शो छान दिसतो. मैत्रिणींनो, आता ही पूर्ण टोपी तयार झालेली आहे आपली. आत बाहेर शिवून सगळी फिनिशिंग हिची तयार झालेली आहे. तुम्हाला मी पहिल्यापासून दाखवली. आता ही पूर्णतः शेवटी ही अशी तयार झालेली आहे, एकदम सुंदर आणि सुरेख. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात वापरण्यासाठी परफेक्ट. तर तुम्ही एकाच लोकरीपासून उन्हाळ्याची आणि हिवाळ्याची अशी दोन्ही प्रकारची टोपी तयार करून वापरू शकता. तसं काही नाही, 2 प्रकारे लोकरी आणून वापरा किंवा काय, एकाच प्रकारच्या लोकरीमध्ये तुम्ही दोन्ही प्रकारच्या टोप्या तयार करून वापरू शकता. मैत्रिणींनो, ही टोपी तुम्ही तयार करा. काही तुम्हाला अडचणी आल्या तर कमेंटमध्ये मला कळवा. मी तुमच्या अडचणी सोडण्याचा प्रयत्न करील. आणि कृपा करून आणि प्रेमाने मी तुम्हाला सांगते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकने मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं आणि मी अशा टोप्या बाकीचं विणकाम मी तुम्हाला शिकवू शकते आणि शिकवणार आहेच. त्यामुळे तुम्ही मला सबस्क्राईब आणि लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका.